हॅलो नमस्कार, मी गायत्री सातपुते तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप जास्त स्वागत करते. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार, तर त्याचाच आपला स्पेशल असा ब्लॉग देखील असणार आहे. आणि सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या खूप जास्त शुभेच्छा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्ही कंटिन्यू करा. जर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल आणि आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहत असतील तर प्लीज लवकर जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला देखील प्रेस करा. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया. लेट्स स्टार्ट इट गो. तर चला मार्गशीर्ष महिन्यातली आजची पूजा आपण दुसऱ्या गुरुवारची छान अशी मांडून घेऊया. तर चला इथं मी सुरुवात करत आहे. छान अशी रेडी वगैरे झालेली आहे, साडी वेअर केली आहे आणि आता छान अशी आपण पूजा मांडून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम इथं मी चौरंग घेतलेला आहे, त्याला छान असं पुसून घेतलेलं आहे स्वच्छ कापडाने. आणि त्यानंतर आपलं जे देवाचं कापड असतं, तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता. पण देवाचे कापड बोललं की भरपूर सगळे डिझाईनमध्ये देखील प्लेनमध्ये देखील भरपूर असे सर्व मिळतात. तर तसंच एक माझ्याकडे आहे. त्यानंतर आपण इथं चरवी किंवा तुम्हाला हवं ते घेऊ शकतात, छोटीशी कळशी म्हणा किंवा. तर त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकतात एका वाटीमध्ये मी कुंकुम मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला त्या कुंकवाने चरवीवरती समोर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक का काढायचं आहे तर कोणतीही पूजा असू द्या, आपण ही स्वस्तिक काढून शुभ असं मानलं जातं, त्यामुळे स्वस्तिक काढून सुरुवात करत असतो. त्यामुळे मी इथे सर्वात प्रथम छान असं स्वस्तिक काढून घेणार आहे आणि साईडने 2 रेषा देखील देणार आहे. ते झाल्यानंतर आपल्याला चरवीचा जो वरचा काठ आहे त्या काठाला देखील थोडं अंतर सोडत आपल्याला गंधाचे बोटं लावायचे आहे. तर ते मी देखील इथे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं देखील टाकायचं आहे. तर ते मी इथे सर्वात प्रथम टाकून घेणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला तांदळावरती छान अशी आपली चरवी फिक्स करवायची आहे, म्हणजे ती हलू नये किंवा फिक्स अशी आपल्याला त्या तांदळामध्ये तिला ठेवून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथं मी छान अशी ठेवून घेणार आहे. तर छान अशी आपली चरवी सेट करून झालेली आहे. त्यानंतर मला हळदी कुंकू लावून घेत आहे आणि थोडंसं चरवीला देखील लावत आहे. तर आता काही ताई बोलतील की पहिले हळदी कुंकू लावायचं असतं ताई. तर असं नाही आहे, मी पहिले देखील लावलेलं होतं, तुम्ही पाहिलं असेल माझ्या चेहऱ्यावरती. तर त्यानंतर आपण हे मुकुट जो आहे तो काढून ठेवलेला आहे. आणि इथं आता मी देवीला साडी वेअर करायची आहे, तर ती आपण साडी वेअर करत आहोत. इथे तुम्ही पाहू शकतात. तर खूप छान अशा मार्केटमध्ये देखील साडी रेडीमेड आपल्याला भेटते किंवा नॉर्मल काही ताई आपण घरी देखील साडी वेअर करू शकतो. तर तुम्ही पाहू शकता इथं छान अशी नॉर्मल सिम्पलच 1 पीस देखील किंवा तुम्ही घेऊ शकता, किंवा जर हांडा वगैरे घेतला असेल तर त्याला साडी घालू शकता. तर मी इथं पीस घेतलेला आहे कारण चरवीला पीस पुरेसा होणार आहे. तर पीस घेतला आहे, त्याला छान अशा आपण जसं पदराच्या प्लेट बनवतो तशा छान अशा प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत. आणि जे 2 काठ आहेत ते काठ मागे मी पिनअप करून घेतलेलं आहे आणि समोर देखील आपल्याला त्या काठाचं पिनअप करून घ्यायचं आहे. आणि बाकी साईडने तुम्ही पाहू शकतात छान अशा मिऱ्या पडलेल्या आहेत. तर इथं छान असं मी पिनअप करून घेणार आहे. आणि त्यानंतर आपण पिनअप केल्यानंतर आपण ज्वेलरी घालणार आहोत, तर ते पिनअप जे केलेलं आहे ते दिसणार देखील नाही आहे. त्यानंतर इथं क्रेयांश आलेला आहे मध्ये, तो बोलतो आहे की मला टिक्का लावायचा आहे, जे हळदी कुंकू आहे ते. तर त्याला मी बोलते की नको, ते देवबाप्पाचं आहे. त्यामुळं मी ते हळदी कुंकू वरती माझ्यापाशी चौरंगवरती मांडलं होतं, कारण तो घेत होता. त्यानंतर चला माझं इथं पिनअप करून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकतात. तुम्हाला नंतर मी फायनल लुक देखील दाखवणार आहे. त्यानंतर आता आपण देवीला छान असे दागिने घालणार आहोत. तर इथं तुम्ही देवीचे दागिने पाहू शकतात, छान असे चोकर आणि त्यानंतर लांब असा हार आहे. तर चला सर्वात प्रथम आपण इथं एकदम सावकाश अशी आपण देवीला हार
घालून घेणार आहोत, म्हणजे देवीचे दागिने आपण घालून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण चोकर घालणार आहोत, जेणेकरून आपला जो चरवीचा काठ आहे तो झाकला जाणार आहे आणि जे पिनअप आपण केलेलं आहे ते देखील दिसणार नाही आहे. तर चोकर घातल्याच्या नंतर आपल्याला लांब हार घालायचा आहे. तर एकसारखे असे आपण सगळे देवीचे हार किंवा देवीचे दागिने आपण घालून घेऊयात. तर सर्व दागिने झालेले आहेत घालून आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे मंगळसूत्र, म्हणजेच ज्या पळ्या आपल्याला हव्या असतात देवीला देखील, तर ते आपण घालणार आहोत. तर ते ओरिजिनल म्हणजेच मम्मीचं घातलेलं आहे सोन्याचं. तर तुम्ही इथंच फायनल लुक देखील अजून झालेलं नाही, पण तरी आपली देवी लक्ष्मी माता खूप छान अशी आपली महालक्ष्मी देवी किंवा मार्गशीर्ष महिन्यातली आपली देवी दिसत आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि छान असं त्यानंतर आपण धूप दीपाचा देखील सुगंध आपल्या घरामध्ये प्रसन्न करण्यासाठी दरवळत असतो. तर तसंच अगरबत्ती लावलेली आहे, दिवा ठेवलेला आहे, जे फूल आहेत थोडेसे आपल्याकडे ते देखील आपण छान असे सजवलेले आहेत देवीसमोर. त्यानंतर इथं अगरबत्ती लावून घेतलेली आहे मी, तुम्ही पाहू शकतात. आणि ती आपण आता वरती चौरंगवरती ठेवणार आहोत. तर चला, आपल्यावाली छान अशी सर्व पूजा झालेली आहे. त्यानंतर आपण रांगोळी देखील काढलेली आहे. तर तुम्हाला मी फायनल लुक देखील आमच्या देवीचं दाखवते. तर तुम्ही पाहू शकतात, खूप सुंदर अशी आपली सजावट करून आपली देवीची मूर्ती देखील बसवून झाली आहे आणि आपली पूजा देखील खूप जास्त छान झालेली आहे. पूजा छान अशी झाली की प्रसन्न मन देखील होतं आणि वातावरण देखील घरामध्ये खूप जास्त प्रसन्न होतं. त्यानंतर ही तुम्ही रांगोळी देखील पाहू शकतात, खूप छान अशी काढलेली आहे. आणि आपली इकडची नॉर्मल देखील रोजची पूजा असते ती देखील झालेली आहे. तर चला, त्यानंतर दुपारची वेळ झाली आहे. तर दुपारची वेळेनंतर जेवणामध्ये देखील खिचडी आणि बटाटा होता. त्यानंतर दुपारी झोप घेतली आणि आता वाजलेले आहे 5:30 वाजलेले आहेत आणि आपण झोप घेऊन उठलेलो आहोत. आता पुढे रात्रीच्या जेवणामध्ये तयारी करणार आहोत. तर रात्रीचं जेवण देखील रेडी झालेलं आहे. चपाती, खीर, मेथीची भाजी आणि आपण बनवलेली आहे बटाट्याची चटणी देखील. तर चला, कसा होता व्हिडिओ ते नक्की सांगा. आणि पुढे आपण नॉर्मल फक्त कथा वाचलेली आहे आणि आरती केलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.